ऍडमिट करतात. तिथे नुकत्याच बाळंतीण झालेल्या महिला आहेत आणि तिथे जेंट्सना ऍडमिट करतात. एक वेगळी सेपरेट रूम आहे जे तुमची ऑफ्थॅल्मॉलॉजीची, ती रिकामीच आहे. तिथे न ठेवता जेंट्सच्या रूममध्ये ऍडमिट करतायत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे साताऱ्याचा टेंडर जेवणाचं, त्याला बिल नसल्या भरल्यामुळे 1 महिना झाले ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंट्सना जेवणच मिळत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, तुमचं CBC पॅथॉलॉजी टेस्टसाठी जे डायनोड लागतात, ती डायनोड मशीन गेले 1 वर्ष इकडे नाहीये. मशीन आहे आणि त्या डायनोड नाही आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून CBC इथे होत नाहीये. CBC आउटसोर्स करावं लागतंय. आणि चौथी गोष्ट, 34 स्टाफची मंजुरी आहे, पण आता सध्या फक्त 25 लोक कामावर आहेत. ते पण आहेत का नाही अजून मला त्याच्यात पटलं नाही आहे. आणि ज्या जानकर मॅडम आहेत त्यांचे इथे दुर्लक्ष होत आहे. मी तुम्हाला सविस्तर पत्र पाठवते मॅडम. 1 आठवड्यात याची पूर्तता आपण करावी. मी परत या ठिकाणी येऊन बघणार आहे, नाहीतर मला मग दुसरं आपलं. आणि मी आता स्वतः CSR मधून तुम्हाला डायनोज देते, 20,000चे 2 देते मी तुम्हाला. कारण का किती थांबणार आम्ही. तुम्ही लोकांना वेठीस न धरता ताबडतोब आज इन्स्ट्रक्शन द्या की मेल आणि फिमेल सेपरेट झालं पाहिजे. हे टोटली चुकीचं आहे. महिलांवर ह्या ठिकाणी प्रायव्हसीवर अतिक्रमण होत आहे. आणि त्या जेवणाच्या माणसाला, ते टेंडरवाल्याला आता ताबडतोब